एकम गुरु नवमे साखरे नाम विश्रुतं येषां सानिध्यात् जीवा मुक्त्वा भुवन्ति हे साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुवन्दे भोबन्ध विमुक्ते ज्ञान प्रताप विलसत्वचनामृतेंच अद्वैत भाव पटुता हित बुद्धिरश ज्ञानेश्वर भगवान अवतीर्ण एवं श्रीरंगनाथं गुरुराज नमस्तुभ्यं शरच्चंद्र बिंबाननं चारुहासं लसत्कुंडल क्रांत गंडस्थलांगं जपा राग बिंबा धरम कैंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका या पुण्यंदू तुषार हार धवलया शुभ्र वस्त्रावृता या विनावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतीभीर देवे सदा वंदिता सामं पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा श्री संताची माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत साष्टांग करी दंडवत श्री संताची माथा श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग साष्टांग श्री संताची माथा प्रस्तुत कीर्तन रूपी शिवीकर्ता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे महान मूर्ती सुप्रसिद्ध साधू देवनिवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा नाम या प्रकरणातील एक अत्यंत महत्वपूर्ण अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज या मृत्यू लोकांमध्ये मला नेमकं काय आवडतं आपल्या आवडीचा विषय खर तर जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन करतात. विठाला महाराजांनी विचारलं महाराज या मृत्यू लोकांमध्ये तुम्हाला काय आवडतं. महाराजांनी सरळ सांगितलं या मृत्यू लोकांमध्ये मला देवाचं नाव आवडतं. आता आमचा असा दुसरा प्रश्न आहे जर तुम्हाला देवाचं नाव आवडतं तर आमचा दुसरा असा प्रश्न आहे मग तुम्हाला या मृत्यू लोकांमध्ये काय आवडत नाही. साहजिकच आहे. मला असं वाटतं दोन प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात. पहिला प्रश्न आहे की तुम्हाला काय आवडतं. महाराजांनी सांगितलं मला देवाचं नाव आवडतं. मग काय आवडत नाही. महाराजांनी सांगितलं मला प्रपंच आवडत नाही. मग काय आवडत नाही त्याचे मूलभूत मला असं वाटतं कारण महाराजांनी सांगितले. पहिलं कारण असं आहे मला धन आवडत नाही, मला सत्ता आवडत नाही, मला संपत्ती आवडत नाही, मला पुत्राधिक आवडत नाही आणि मला स्त्री सुद्धा आवडत नाही. महाराजांनी सरळ सांगितलं तुका म्हणे तैशा दिसतील नारी. सिस्टीम जरा बरी करा. तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाची या परी आम्हा पुढे. आता मला सांगा माळवदे महाराज मी आता तुम्हाला बसवलोच याच्या करता समोर. फक्त मला असा प्रश्न आहे स्त्री तुम्हाला जी आहे मला सांगा लांडग जर तुम्हाला पहा बकराला जर लांडगेने धरलं तर महाराज ते बकरू माग नाही धरत. लांडग बकराला माग नाही धरत बराबर नरड्याचा घोट घेते त्यांना द्या. का बरं कारण जे लांडगेदिक असेल मला असं वाटतं कोल नाही पण वाघ असेल सिंह असेल हे सर्व प्राणी ज्या वेळेला आपल्याला मारते ना महाराज ते एकदम मारते. मला माळू दे महाराज तुम्हाला असा प्रश्न करायचा एकदम मेलेल चांगलं का मरता मरता मेलेल चांगलं. हा असं उत्तर द्यायचं एकदम मेलेलं चांगलंय. आता मला तुम्हाला सांगायचा असा प्रश्न करायचा वर पहा आपल्याला स्त्रियांनी जे मारलं
ते एकदम मारलं का गुदगुले करून मारलं असं आहे ना महाराज. म्हणून महाराजाला ते प्रमाण दिलं महाराजांनी. तुका म्हणे तैशा दिस, ह्याला बी कमी करा. तुका म्हणे तैशा दिसतील नारी. नारी म्हणजे स्त्रिया जे आहेत आपल्याला हसवत हसवत आपलं रडीत नाही महाराज. अस्वलाच्या ताब्यात सापडलेला माणूस हा रडत मरत नाही. मला असं वाटतं गुदगुल्या करून मारणारा प्राणी म्हणजे त्याचं नाव अस्वल आहे. तुकाराम महाराज किती हुशार होते. आपल्याला आपल्या बयाने आपल्याला हशीत मारिलं का रडीत मारिलं असा जर प्रश्न केला तर उत्तर काय, हशीतच मारिलं किंवा कारण आपल्याला एकदम त्या मारित नाही. मला असं वाटतं तुकाराम महाराज तेच सांगितलं. तुका म्हणे त्या सुद्धा स्त्रिया तुका म्हणे तैशा दिसतील नारी. कशाप्रमाणे रिसाची या परी आमा पुढे. मग देवाचं नाव का आवडलं आता आपल्याला त्याचे कारण पाहिजे. आणि प्रपंच का आवडला नाही मला असं वाटतं त्याचे दोष पाहिजे. विठाला विठाला हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नेमकं अभंगात काय सांगायचं मला असं वाटतं हा भाव आपल्या समोर मांडला. परंतु अभंगाचा विस्तारित अर्थ आपल्याला करण्यापूर्वी अल्पसा परिहार माझ्या दृष्टिकोनातून देणं अत्यंत गरजेचं महत्वाचं असं मी समजतो. की निमित्त या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. जवळजवळ सर्वांना ज्ञात आहे भगवान पंढरीश परमात्म्याच्या आशीर्वादाने परमपूजनीय आदरणीय आमचे हरिभक्त पारायण जुन्या काळातले कीर्तनकार भामदास महाराज आटकळ असतील. त्याचप्रमाणे परमस्नेही परम आदरणीय आणि या महाराष्ट्राला मला असं वाटतं गुणवानाची जशी गौसनी घालून हा महाराष्ट्र अत्यंत सांस्कृतिक आध्यात्मिक दृष्ट्या जो सुजलाम सुफलाम आहे त्याला एक या कीर्तनाकरता अंगभूत असलेलं जे मला असं वाटतं साधन म्हणजे मृदुंग आहे. आणि त्यांचा ठेवा घेऊन मला असं वाटतं त्यांचं वस सांभाळणारे आमचे परमश्री परम आदरणीय मृदुंग महामेरू नरहरी तात्या निश्चळ यांच्या कुशल नेतृत्वाने आमचे परमश्री परम आदरणीय राजकीय मला असं वाटतं सामाजिक त्यातली त्यात अत्यंत दृष्ट्या संपन्न असलेले ज्यांच्या माध्यमातून हा सप्ताह चालू आहे. खर तर आत्मारामजी हरिभक्त पारायण आमचे आदरणीय तिडके अण्णा यांच्या कुशल नेतृत्वाने त्यांच्या व्यक्तिगत मला असं वाटतं सहकार्यातून आणि समस्त ग्रामस्थ भाविक भक्त या परिसरातील मला असं वाटतं सर्व दिग्गज खर तर गुणीजन महाराज मंडळी आणि या गावातील सर्वच कार्यकर्ते तरुण वर्ग माता भगिनी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य स्वरूपामध्ये चालू असलेला श्री संत सावता महाराज यात्रेनिमित्ताने महोत्सव आणि त्या महोत्सवातील आज मला असं वाटतं तिसऱ्या दिवसाचं वाघपुष्प समर्पण करण्याचा योग मला या ठिकाणी पुनश्च एकदा मला असं वाटतं आलेलं आहे आमचे तात्यांच्या माध्यमातून. आणि त्यामध्ये या कीर्तनाकरता आवर्जून जे गुणीजन महाराज मंडळी आहे हरिभक्त पारायण संगीत विशारद आमचे कृष्ण महाराज पोयकर असतील, आमचे विशारद हरिभक्त पारायण अभय महाराज राठोड असतील, आदरणीय आमचे अनिरुद्ध महाराज नालेगावकर असतील, आमचे सर्वच आवलगावचे मला असं वाटतं गुणीजन भूतेकर महाराज असतील आदी करून सर्वांना साष्टांग दंडवत प्रणिपात घालतो. आणि आता लगेचच माझ्या हरिकीर्तनाला मला असं वाटतं प्रारंभ करत असताना आता माळवदे महाराज इथून पुढे मला सांगायचं आणि तुम्हाला ऐकायचं. खरं तर आपलं कीर्तन समाप्त करत असताना मला म्हणजे सुरुवातीलाच आपल्याला महत्वाचा मुद्दा या ठिकाणी प्रतिपादन करायचा. वास्तव जरी विचार केला तर आपण फार मोठे मला असं वाटतं भाग्यवान आहोत. त्याचं मूल कारण असं आहे कारण 18 पगड जातीमध्ये आमच्या संतांनी अवतार धारण केला आणि त्या प्रत्येकाचा हेतू हाच होता की प्रबोधना विवेकाय हिताय प्रश्न मायंच सम्यक तत्वोपदेशाय सताम सत्कृती प्रवर्तते. कारण सकाळ सकाळ उठल्या उठल्या त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही झोपू नका, तुम्ही उठा आणि तुम्ही जागे व्हा. हे काकड्यापासून त्यांचं उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता तुका विवेकाचा उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा नियमच असा आहे कारण उद्दिष्ट वरान्य तन्य बोधत म्हणजे ओट जागा हो असं सांगणारे
पान महाराज संत नाही, संतांची मांदियाळी आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. कारण आता मी पंढरपूरला शिकायला असताना एक वेळेला योग असा की आमच्या वास्कर फळावर मला असं वाटतं काश्मीरचा पंडित आला होता. आणि काश्मीरचा पंडित आल्याच्या नंतर त्यांना विचारलं होतं की वा योगावन मला फक्त 2 मिनिटं बोलायला द्या. तर त्यावेळेला तो फक्त एकच शब्द म्हणू लागला, महाराष्ट्र के लोक बोले बहुत स्वार्थी आहे. आता ते म्हणे माईक आम्ही, आता मी जर तुमच्या गावात आलो तुम्हाला मूर्ख म्हटलो, नालायक म्हटलो, आवडून का हो? लक्षात आलं का? खरं तर तो म्हणला मला फक्त 2 मिनिटं बोलू द्या आणि 3दा म्हणला की महाराष्ट्र के लोक बोले बहुत स्वार्थी आहे. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं मी तुम्हाला स्वार्थी का म्हणलो, इथं संत नाही, संतांची मांदियाळी निर्माण झाली. या त्या संतांपैकी एक संत जरी काश्मीरमध्ये पाठवून दिला असता तर आमचा जो आज रक्तपात होतो तो झाला नसता. याचा अर्थ आहे महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं पाहणा सर्व 18 पगड जातीमध्ये जेवढ्या जाती महाराज तेवढे संत निर्माण करण्याचं स्थान जो प्रदेश असेल त्याचं नाव काय आहे? महाराष्ट्र आहे. आणि म्हणून आज पहा श्री संत सावता महाराज यांची यात्रा मला असं वाटतं त्या निमित्ताने आज जंगलामध्ये सुद्धा जर मंगल करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत असेल तर तुमचं आमचं सर्वांचं परम भाग्य आहे. म्हणून सर्व परिसरातील दिग्गज सर्व गुणीजन महाराज मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, माघ बसलेल्या आमच्या माता भगिनी सर्वांना साष्टांग दंडवत प्रणिपात घालतो आणि आता माझ्या हरिकीर्तनाला मी प्रारंभ करतो. चला आता बोला. जगद्गुरु तुकाराम महाराज यांना आम्ही असं विचारलं की महाराज तुम्हाला या मृत्यूलोकामध्ये काय आवडतं? 2-3 मुद्दे मला तुमच्या समोर ठेवायचे. पहिला महत्वाचा मुद्दा असा आहे की महाराजाला आम्हाला तुम्हाला नेमकं काय आवडतं हे आपण विचारलं गो. न विचारताना सांगणारा माळवदे महाराज शहाणा का मूर्ख आहे. आता मी तुमच्या घरी आलो आणि तुम्ही लगेच सांगितलं मला 200 एकर जमीन आहे, ही माझी बायको आहे, 2 मला मुलं आहे. आता आम्ही न विचारताना जर तुम्ही सांगितलं तुम्ही शहाणे आहे का मूर्ख आहे? वर पहा 2-2 मिनिटात आपल्याला मुद्दे सांगायचे. मला मी तुम्हाला न विचारताना जर तुम्ही सांगा लागले तुम्ही शहाणे आहे का मूर्ख आहे, हा नाही बाकीचं नका बोलू, मी जे एवढं बोललो तेवढं बोला. कारण न विचारताना सांगणारा माणूस. म्हणून तर आमचे गुरुवारी भाऊ सांगायचे जगामध्ये काही गोष्टी अशा आहे की विचारल्याशिवाय सांगू नये. जगामध्ये काही गोष्टी अशा आहे विचारलं मला असं वाटतं न विचारलं तरी सांगाव्या आणि जगामध्ये काही अशा गोष्टी आहे विचारलं तरी सांगू नये. 3 मुद्दे मी तुमच्या समोर ठेवले. जगामध्ये काही अशा गोष्टी आहे विचारल्याशिवाय सांगू नये. जर मी तुमच्या घरी आलो तुम्हाला काही गोष्टी व्यवहारातले मी तुमच्याकडे किती धन आहे, किती वगैरे संपत्ती आहे, किती तुमच्या घरामध्ये लोक आहे हे नाही विचारलं जर तुम्ही सांगायला लागले तुम्ही शहाणे ठरताल का मूर्ख ठरताल? बरं मूर्ख ठरताल. बरं अशा काही गोष्टी आहे विचारलं तरी सांगू नये. उदाहरणार्थ एक कसाई आहे, लक्षात आलं का? कसायाकडून गाय कापता कापता सुटली आणि ती तुमच्या समोर आली आणि तुम्हाला पाहून ती दडली. आता मला सांगा ती तुम्हाला माहिती आहे कसायाने तुम्हाला विचारलेलं आहे. आता त्याने सांगितलं तुम्हाला की गाय कुठं बुवा कापता कापता आमच्याकडून गाय सटकली तेव्हा तुम्ही पाहिली का? आता तुम्ही काय करावं? सांगू नये. कोण सांगू नये? तुम्ही तर कीर्तनाला बसता. आवाज मोकळा करे भाया. लक्षात आलं का? कीर्तनाला तुम्ही समोर बसता का नाही? मग कीर्तनाला समोर बसता खोटं बोलावं का न बोलावं? बोला लवकर लवकर बोला. तसा इकडे वर पहा. खोटं बोलावं का न बोलावं? कारण त्याने तुम्हाला गाय विचारली सांगावं का न सांगावं असा प्रश्न केला तर उत्तर काय? न सांगावं. का बरं? त्याचं कारण असं आहे येरी आम्हाला शास्त्र सांगतं सत्यम ब्रियात प्रियम ब्रियात न ब्रियात सत्यम प्रियम. सत्य बोलावं हा शास्त्राचा जरी संदेश आपल्याला असेल तरी देखील गो विश्वस्य मात रहा. कारण ज्याने पाहिले त्याने एकच उत्तर दिलं पाहिजे. ज्याने पाहिलं त्याला सांगता येत नाही आणि ज्याला सांगता येतं मला त्यांना पाहिलं नाही त्याच्याशिवाय बाकीचं दुसरं उत्तर नाही. म्हणून त्याने काही गोष्टी अशा आहे विचारलं तरी सांगू नये. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे अंध पुरुष आला आणि येता येता मला असं वाटतं तो रस्त्यात आता विहिरीत काही कालात पडेल. आता जर आपण त्याला नाही सांगितलं तो पडल्याशिवाय राहणार नाही. मग आता त्याला रस्ता सांगावा का न सांगावा? सांगावा. बरोबर आहे ना? तसं तुम्हाला हेच सांगायचं तुकाराम महाराजाला तुम्हाला काय आवडतं हे कोणीच विचारलं नाही हे ध्यानात घ्या. पण तुकाराम महाराजाच्या लक्षात आलं की हे जर समाज आपण जर नाही यायला सांगितलं तर यायचं अधपतन झाल्याशिवाय राहणार नाही हे ठरलेलंच आहे. कारण तुकाराम महाराज इथं आलेच कसे करता हे जन बुडतं हे त्यांच्या ध्यानात होतं.
भूतलावर आले बुडत हे जन न दखवे डोळा, याच्याकरता जर इथं आले असेल तर तुकाराम महाराजाला समाजाने विचारलं नाही, पण महाराजांच्या लक्षात आलं जर आपण यांना सांगितलं नाही 100% हा समाजाचा आठ दुपतने, म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं या मृत्यू लोकांमध्ये नेमकं समाजाला काय आवडलं पाहिजे याचं प्रतिनिधित्व करण्याच्या दृष्टिकोनातून महाराज सांगतात या मृत्यू लोकांमध्ये मला काय आवडतं. महाराज सांगतात अभंगाचं पहिले मृत्यू लोकी आवडती पारी, मृत्यू लोकी आवडती पारी, मृत्यू लोकी आवडती पारी, आवडती लोकांमध्ये मला काय आवडतं मला सांगा ना, तुम्हाला काय आवडावं याचं प्रतिनिधित्व म्हणजे आमच्या महाराजांनी केलं. याच्यात पहा वास्तव विचार केला आमचे गुरुवारी भाऊ सांगायचे तुम्हाला देवाने जीवदान दिलं देवाचं नाव घ्या, तुम्हाला योग्य शरीर दिलं देवाचं नाव घ्या, तुम्हाला योग्य इंद्रिय दिलं देवाचं नाव घ्या, तुम्हाला आयुष्य दिलं देवाचं नाव घ्या. मला असं वाटतं शास्त्र सांगतं सुद्धा तुम्ही देवाचं नाव घ्या, 18 पुराण सांगते देवाचं नाव घ्या. अहो एवढा मोठा वेद आहे जो इथं या भूतलावर आला त्याचं सुद्धा मत काय, तुम्ही देवाचं नाव घ्या. आणि आपण कोणालाच ऐका ना, आणि शेवटी संतांना सुद्धा यावं लागलं आणि तुम्ही देवाचं नाव घ्या. आता पहा 4-5 मुद्दे मी तुमच्या समोर मांडले. पहिला महत्वाचा मुद्दा आहे जेव्हाने माळवदे महाराज तुम्हाला जे जीवदान दिलं हे विषय भोगण्याकरता दिलं का त्याचं चिंतन करण्याकरता? जने हा जीवा दिला दान, जीवा दिला दान, चक्कर जग जीवन नारायण, जग जीवन नारायण,
दान तयाचे करीन चिंतन, म्हणजे आपल्याला जीव आपण आणलेला नाही, मला असं वाटतं देवाने दिलेलं आहे. कशा करता त्याला तयाचे करीन चिंतन. मला सांगा, एवढा मोठा जीवदान देऊन सुद्धा आपण देवाचं चिंतन करतो का? नाही. आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, तुम्हाला योग्य शरीर दिलं. आता म्हशीला कीर्तनाला येता येतं का? नाही. बरं बैलाला कीर्तनाला नाही. मग इथं कीर्तनाला नेमकं कोणाला येतं येतं? हो असं आहे. श्रीयतेची शरीर ज्याचा वेळोवेळी बदल होतो त्याचं नाव शरीर आहे. लक्षात आलं का? मत्वा कर्माने शिवेंती ती मानवा, विचारपूर्वक पाऊल टाकण्याची क्षमता ज्यांची आहे त्याला मानव माना. न रमनते विषयासहा न राहा. जो विषयाच्या ठिकाणी रममान होत नाही त्याला काय म्हणा? नर म्हणा. आणि देह दही येते ती द्या, ज्याचं दहन होतं त्याला काय म्हणा? देह म्हणा. मग म्हणून तुम्हाला सांगा, योग्य शरीर जर आपल्या डुकराचं नाही, योग्य नाही. मला सांगा, बैलाचं योग्य नाही, घोड्याचं योग्य नाही, गाढवाचं योग्य नाही. आणि आपल्याला मानव जो देह त्याला हा कशा करता त्याला हे मी म्हणत नाही, मला असं वाटतं महाराजांचं प्रमाणच आहे. दिला देहा भजना गोमता देवे दिला देहा भजना गोमता देवे दिला देहा भजना गोमता देवे दिला तुमचं आपल्याला योग्य शरीर दिलं देवाचं नाव घ्या. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला जे इंद्रिय दिले, मला सांगा ना, हे तुकाराम महाराजचे एक प्रमाणच असं आहे, योग्य इंद्रिय आपल्याला दिलेले. कारण आपण जास्तो दान विवर्जितो श्रुतीपटू सारस होतो द्रोहिनो नेत्र साधविलो की नाही ते पादम तीर्थम गतो. कारण ज्या ज्या इंद्रियाचा जो विषय आहे ते इंद्रिय त्याच्यासाठी आपण उपयोग केला पाहिजे. मग आता मला सांगा ना, तुम्हाला पाय जे दिले होते देवाना, तमाशाला जाण्याकरता का कीर्तनाला जाण्याकरता? बाळवते महाराज का दो इकडे जाता? लक्षात आलं का? पाय केवळ आपल्याला जे दिले कशा करता? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वाचन जिन तुझो रचनारायण नाचे जीवन भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वाचन जिन तुझो रचनारायण
मुद्दा काय, जेने तू नारायण जोडशी त्याच्याकरिता मला असं वाटतं हे इंद्रिय दिले होते. म्हणजे मी अंदाजे काही सांगितलं तुम्हाला, कारण ज्या इंद्रियाचा जो विषय आहे, तुम्हाला डोळे जे दिले कशा करता दिले होते देवाना, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, पण आपण का पाहिला तमाशा. लक्षात आलो का? कारण ज्या हाताने दान, आता पहा तिडक्या अन्नाला जर विचारलं सप्त केला नाही केलं तरी चालन ना मला. लक्षात आलं का? पण हे केलाच पाहिजे असं त्यांना का वाटायला लागलं, त्याचं मूल कारण असं आहे की आपल्या कारण जे अन्यायार्जित वित्त पूर्ण मुदरम गर्वेनं तुंगम शिरो नको. कारण अन्यायाने संपादन केलेल्या संपत्तीपेक्षा कष्टाने संपादन केलेली संपत्ती ही आपल्याला दीर्घकाल कामी येते. आणि सुपात्री दानश्च भवेत धनाड्या धनप्रभावेन करोति पुण्य. मला असं वाटतं शास्त्र जरी त्यांनी अंमलात, शास्त्र त्यांना माहीत नसन पण शास्त्र अंमलात आणण्याचं थोडं थोडं काय केलं, काम केलं. तात्यांनी मग सांगितलं मला, म्हणजे आमच्या भागामध्ये अन्नासारखा एक माणूस मला असं वाटतं जर जन्माला आला नसता तर छोट्या छोट्या ज्या मुली आहे ना 100% आमच्या त्या काळात शिकल्या नसत्या. म्हणजे मुलींना शिक्षण देण्याचं काम आहे की नाही. म्हणजे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा मला असं वाटतं महात्मा फुले यांनी पाहणं महाराज केवढे कष्ट केले, आणि कष्ट करून शिक्षण प्रणाली स्त्रियांना सुद्धा शिक्षणात स्वातंत्र्य आहे. आणि आता कोणतं सरकार यायचं तर पहिल्यांदा मला असं वाटतं महिलाचा विषय कोणाला घ्यावाच लागतो महाराज. कारण 50% महिला काय त्याच्यामध्ये आरक्षित असतातच, ध्यानात घ्यायचं. बरं 50% नाही हो, 90% आता काय सांगू तुम्हाला. आता मी पहा महिला जास्त आहे का पुरुष जास्त आहे, माळवते महाराज महिला जास्त आहे. मागं पहा तुम्ही, आणि 10% पुरुष आहे. 2-2-2-2-3-3 दुसऱ्या गावचे येतात आलं का. आणि साऱ्या गावातल्या महिला आहे. मग मला सांगा यायचे गेले कुठं. म्हणजे माणूस पाहणं कशात पहा तुम्ही 90% आरक्षित जागा आमच्या जर कोणाच्या असेल तर ते महिलाचे. सांगायचं तात्पर्य हे आहे की ज्या इंद्रियाचा जो विषय मला असं वाटतं त्यांनी ते साध्य केलं पाहिजे. तुम्हाला देवाने जीवदान दिलं देवाचं नाव घ्या, तुम्हाला शरीर दिलं देवाचं नाव घ्या, तुम्हाला इंद्रिय योग्य दिले देवाचं नाव घ्या. आणि मला सांगा तुम्ही आता बसले कशामुळं, तुम्ही आज जे कीर्तनाला आले कशामुळं आले ते सांगा ना मला. उद्या येणार आहे का तुम्ही इथं, नाही सांगता येत, बहुतेक यायचंच नाही का. मग इथं बसलेल्या पैकी मला कोणालाही प्रश्न केला तर तुकाराम महाराज एक प्रमाणे महाराज बरं झालं बरवे झाले आजवारी नाही पडला मृत्यूचे आहारी वाचले आलाय तवारी मुरले ते हरी तुम्हा समर्पण. बरवे झाले नाही पडला मृत्यूचे वाचले मुरले ते हरी तुम्हा समर्पण. आजवरी नाही पडिलो मृत्यूच्या आरे. मी प्रत्येक प्रमाण तुम्हाला दिलं. जीवदान दिलं देवाचं नाव घ्या, आयुष्य दिलं देवाचं नाव घ्या, मला असं वाटतं शरीर दिलं देवाचं नाव घ्या, इंद्रिय दिले देवाचं नाव घ्या. आणि आता पहा महत्वाचा मुद्दा मला सांगायचा की वेदामध्ये आपण 4 वेद आहेत. लक्षात आलं का. आणि 4 वेदातले सूत्र वेगवेगळे आहे, पण 4 वेदाचा सारभूत अर्थ, कारण आपण वेद इतकं सोपं नाही बघा. वेद येते तिथे वेद जो जाणून देतो त्याला वेद म्हणा, किंवा इष्ट प्राप्ती अनिष्ट निवृत्ती या अलौकिक उपपादाची 6 वेद. म्हणजे इष्टाची प्राप्ती अनिष्टाची निवृत्ती करून देणारा अलौकिक स्वरूपाचा ग्रंथ जर कोणता असेल तर त्याचं नाव काय आहे, वेद आहे. पण वेद एवढा अनंत बोलला, पण शेवट त्यानं काय सांगितलं, वेद अनंत बोलिला तुकाची साधिला विठोबाची चरणधारे नाम निष्ठे गावे. वेद अनंत बोलिला अर्थ तुकाची साधिला विठोबाची चरणधारे कृष्ण नाम गावे. सांगितलं अरे बाबा तुम्ही देवाचं नाव घ्या. आणि मला सांगा अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रशी शास्त्रत्वम, अज्ञात असलेल्या वस्तूला जाणून देण्याचं काम जे करत त्याचं नाव काय आहे, शास्त्र आहे. अहो त्या शास्त्राचा सुद्धा विषय एकच आहे, तुम्ही देवाचं नाव घ्या. आणि 18 पुराण एवढं मोठं पुराण आहे,
भगवान म्यासाठी मला असं वाटतं पुराण केले. आता इथं मला असं वाटतं आमचे धनदास महाराज आहे. आता मला सांगा बरं, खरं तर 18 म्हणजे देवाने तुम्हाला जीवदान दिलं, तुम्ही देवाचं नाव घेतलं पाहिजे. तुम्हाला योग्य शरीर दिलं, तुम्ही देवाचं नाव घेतलं पाहिजे. तुम्हाला योग्य इंद्रिय दिले, तुम्ही देवाचं नाव घेतलं पाहिजे. तुम्हाला आयुष्य दिलं, तुम्ही देवाचं नाव घेतलं पाहिजे. तुम्हाला शास्त्राने सांगितलं देवाचं नाव घ्या, वेद सांगतो देवाचं नाव घ्या, आणि 18 ही पुराण हरीशी गाती, तुम्ही देवाचं नाव घ्या. एवढं जाऊ दे हो. शेवटला आमचे संत एकत्र आले, हे सर्व संत, आणि त्यांनी सांगितलं बाबा तुम्हाला पाय पडतो हो तुमच्या बाबा. लक्षात, याच्यापेक्षा काय सांगू. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करताळी बोला मुखी नाम हो, करताळी बोला मुखी नाम. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करताळी बोला हो, आपले संत, अरे तुमच्या पाया पडतो बाबा, तुम्ही देवाचं नाव घ्या. पण आपले लोक एवढे धट महाराज, किती सांगू तरी. बर बटकीचे का, बटकीचे शिंदडीचे, आता कीर्तन झाल्यावर जर मी म्हणलो तुम्हाला, मला म्हणजे सोयीन जाऊ देता का बाबा तुम्ही. का बरं शिंदळीच्या बटकीच्या म्हणलो, याचं कारण आहे एवढं विनवितो सकळ जाना, कर जोडणी थोरा लहाना. तुम्ही पहा हे की नाही, म्हणजे दान इथुले द्या मदतीना. तुम्ही आठवा मधुसूदन ना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, म्हणजे कितीतरी प्रमाण मला तुमच्या समोर मांडायचे. मग एवढे संत सांगितलं, वेदांनी सांगितलं, देवाना जीवदान दिलं, तुम्हाला आयुष्य दिलं. आता मला याच्यातला मूळ मुद्दा तुमच्या समोर मांडायचा. एवढं असून सुद्धा माळवदे महाराज आम्ही नाव घेतो का भानदास महाराज? नाही. बरं पुन्हा मला याच्यात दुसरा प्रश्न करायचा, बरं घेतच नाही का? घेतो का? तर उत्तर काय? नाही. बरं घेतच नाही का? उत्तर काय? घेतो. बरं आता मला सांगा, बरं सर्वच घेतात का? नाही. आणि मग कोणीच घेत नाही का? नाही. मग एवढंच मला तुम्हाला प्रश्न करायचा, जे नाव घेत नाही ते का घेत नाही याच्यावर चिंतन करायचं. जे नाम घेत नाही ते का घेत नाही, आणि जे घेतात ते का घेतात याचं चिंतन करणं आहे ना. बरं आता ते जाऊ द्या महाराज, जे इथं आले ते का आले, आणि जे इथं आले नाही ते का नाही आले? त्याला माहित नाही. गावात सप्ताह पत्रिका तर मोठे, त्यांना माहित नाही का? संदेश गेला नाही का? व्हॉट्सअप फेसबुक, मला असं वाटतं त्याच्याद्वारा सर्वांना कल्पना आहे इथं काय चालू आहे, इथं काय चालू आहे, सप्ताह चालू आहे. मग माहीत असताना सुद्धा आले नाही. आणि मला सांगा, काहीला कानोकानी माहीत झालं, काहीला आमंत्रण सुद्धा नाही, कुठं तरी सप्ताह चालू आहे ना आपल्याला जायचं आज. मला सांगा ते लोक आले. मग याच्यातच मला प्रश्न करायचा, जे आले ते का आले, आणि जे आले नाही ते का नाही आले? लक्षात आलं का? जे घेत नाही देवाचं नाव ते का घेत नाही, आणि जे घेतात ते का घेतात? त्याचं कारण असं आहे, देवाचं नाव जे घेत नाही ते का घेत नाही, त्याचं मूल कारण असं आहे, कारण जिथं जिथं मला सांगा पाप आहे तिथं तिथं देवाचं नाव चालत नाही. कारण पाप आमचे गुरुजी सांगायचे कोणत्याही रूपाने येऊ शकतो महाराज. उदाहरणार्थ पाप आता नेमका निघाला आणि वारं सुटलं, ते म्हणलं जाऊ दे आजचे दिवस, मग आता ते माग गेला, ते पाप आलं का वारं आलं? हा फक्त वाऱ्याच्या रूपानं आलं. नेमका कीर्तनाला निघाला, गाडीला किक मारली, आणि 2-4 दिवस लाईट नव्हती. बायको म्हणली आता तुम्ही लाईट आली कीर्तनाला चालले होय? ते म्हणे हो कीर्तनाला चाललो. मग आजचे दिवस आपलं उसाला पाणी द्यायचं होतं, मग तिकडेच जाणार. मग आता लाईट आली, तो माग गेला उसाच्या दाऱ्याला. लाईट आली का पाप आलं? माळू दे बुवा, पापच आलं. मग हे पाप कोणत्या रूपाने आलं? फक्त ते पापच आहे, पण कोणाच्या रूपाने आलं? लाईटच्या रूपानं. आता नेमका काल्याच्या दिवशी निघाला, ते म्हणे आता तू विचल प्रसाद घेऊ आणि सकाळचं काल्याचं कीर्तन ऐकू. आता नेमका निघाला, गाडीवर बसला, आणि गाडी थोडीफार धकली पुढं, तिकून साडून मेवणी आली. आणि ते म्हणले बापा बाबा लय दिवसानं आले पाहुणे, आता ही बहीणच आली आणि याचा साडू. आता गाडी मागं फिरली. मला एवढं सांगा, आता साडून मेवणी आली का पाप आलं?
हा साडून मेवणी झाली, पण ते कोणाच्या रूपाने? पापाच्या रूपाने ते आले. मला सांगा ना, पाप कोणत्याही रूपाने येऊ शकतं, हे मी म्हणत नाही. मला याला प्रमाण द्यायचं, कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं की जेथे जेथे जे आड आहे ना, हिताला आड जर कोण येत असेल ते कोण हो? तुका म्हणे आड आणि पाप ठाके हिता आड. लक्षात आलं का? म्हणजे तुका म्हणे नाड आणि पाप ठाके हिता आड, म्हणजे पाप आपल्या हिताला आडवं येतं. याचं मूल कारण काय? जे येथे आले नाही त्याचं मूल कारण आहे पाप. आणि जे आले त्याचं कारण काय? मग आता जे बिचारी इथं आले त्याचं कारण काय? त्याचं कारण काय तुम्हीच सांगा मला. अहो इथं एक सुद्धा देवाचं नाव किंवा हरिकथा जर त्यांच्या कान कर्ण पोरी जर पडायचे असेल तर याच्या करता पुण्याच्या साठ्याशिवाय हे घडणं शक्य नाही. कारण तिळ तिळ पुण्य साचा पडे, तर हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचिशी आतुळे समागम घडे, संताचा किंवा बहुजन्म समार्जितेनं सत्संगम लभते पुरुष यदावय. म्हणजे जे येथे आले त्याला कारण पाप हे का पुण्य आहे? बहुता सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आता मला सांगा, जे इथं आले, आता इथं येऊन जे झोपले त्याचं काय कारण? आता मग जे इथं आले पण इथं येऊन जे झोपले त्याचं काय कारण? अहो त्याच्या पुण्याने इथपर्यंत आणलं, पण इथं आणून झोपिलं. लक्षात आलं का? पण नाही ऐकू दिलं. काहीला ऐकू दिलं पण ते कळूच नाही दिलं. काय सांगतो कोण बाबा? आता मला सांगा, म्हणजे आले नाही का? आले. लक्षात आलं का? काही येऊन झोपले आणि काही ऐका लागले, टकमग माझ्याकडे पाहते, पण काय सांगतो का ना? तर मग आता हे मी नाही सांगत. वर्तमान प्रतिबंध विषयाशक्ती लक्षणा प्रज्ञा माध्यम कुतर्कश विपर्य दुराग्रा. वर्तमान काळातले जे प्रतिबंध आहे, मला सांगा ना, जर बुद्धीचं मान्य असेल तर हा सुद्धा काय आहे? मला असं वाटतं पापाचंच एक लक्षण आहे. त्याच्यानं कुतर्क, त्याच्यानंतर याचा अर्थ हाच असेल किंवा त्याच्यावर विचार करत बसणं, त्याच्यानंतर मला असं वाटतं विपरीत ग्रहण करणं, हे सुद्धा काय पापाचं लक्षण जन्मार. म्हणजे विचारशक्ती असणं बसला इथं आणि तो म्हणतो उद्या आपल्याला म्हणजे हे काम करायचं ते काम करायचं, बसला कीर्तनात पण उद्याच्या विषयाचं चिंतन करतो. मग मला सांगा हे कशाचे लक्षण? हे सुद्धा पापाचेच लक्षण. म्हणून आमचे गुरुजी सांगायचे आहे की नाही, काही परमार्थ करणाऱ्या लोकांपैकी बेंडकाच्या जातीचा एक वर्ग आहे, दुसरा वर्ग गिधाडाच्या जातीचा आहे, तिसरा वर्ग पिसाळल्या कुत्र्याच्या जातीचा आहे आणि चौथा वर्ग माशाच्या जातीचा आहे. किती जाती सांगितल्या मी आता? या 4 जाती. पहिला वर्ग परमार्थ करणारा बेंडूक. मला सांगा, पाण्यात राहतो का पृथ्वीवर राहतो? बर, पाण्यात राहतो आणि पृथ्वीवर राहतो. तसं आहे महाराज, ह्यो इथं दिसतो तिथं दिसतो. बेंडूक पाण्यात राहतो आणि पृथ्वीवर दिसतो. आता पोयकर महाराज, आम्ही तिकडे कीर्तनाला चाललो तर काही आपल्या भागातले लोक, आम्ही त्या घाणेगाव तांड्याला चाललो होतो, हे आपले उतरले. म्हणलं कसं का हो? ते म्हणे महाराज आम्ही इकडे आलो. म्हणलं तुम्ही कुणीकडे? आम्ही इकडे कीर्तनाला चाललो. पण तुम्ही? ते म्हणे आम्ही सकलादी बोला. अरे सकलादी बोल, पण तुम्ही इथं होते ना? ते म्हण तिथं आम्हीच आणि इथं आम्हीच. म्हणून तर मला प्रश्न पडतो, चौकड करताय महाराज, काही ठेवा तुम्ही, 100% गर्द झाल्याशिवाय राहत नाही. मग ही जी गर्दी झालेली आहे, ही गर्दी इथं बी गर्दी तिथं गर्दी, काय कारण आहे? अरे सप्ताह झाला की हेच तिथं येत, ध्यानात घ्या. म्हणजे काय, हा काला झाला की हल्लेच तिकडं. म्हणजे काहीच कमी करत नाही ना आम्ही, सोडायला काहीच तयार नाही. म्हणजे आता परमार्थ करणं महत्वाचं आहे का अंमलात आणणं महत्वाचं आहे? हा, अंमलात येणं महाराज सारं सुरू आहे, पण याचा अर्थ हे बेंडकाच्या जातीचे, म्हणजे याच्यातले सारे तसे असं नाही. लक्षात आलं का? म्हणजे हे बेंडूक जसं पाण्यात बी आहेच आणि पृथ्वीवर आहेच, तसं हे सप्त्यात बी आहेच. लक्षात आलं का? हे सप्त्यात आहेच आणि पुन्हा चला आता दुसरा वर्ग लवकर लवकर सांगतो. दुसरा वर्ग काय आहे? गिधाड कुठं असतं मला सांगा? गिधाड पाण्यात राहतं का पृथ्वीवर राहतं? गिधाड नाही ना महाराज. हा, 50 महाराज सांगितलं ते आकाशात गिरटे घालतं, ते ना पाण्यात ना पृथ्वीवर. गिधाड ना पाण्यात ना पृथ्वीवर. ते कुठं राहतं? ते कुठं राहतं? बरोबर ना, आकाशावर राहतं ते, गिरट्या घालत राहतं. तसं गावातल्या लोकांना विचारलं महाराज, गावातले लोक कदरून सांगते की महाराज याला हलव तुम्ही तुमच्या संग ठेवायला. काय कस का हो? याला माणसात माणूस ठेवलं, घरात घर नाही ठेवलं,
गल्लीत गल्ली नाही ठेवली, सारं गाव याला कदरलं. मराना बी पुन्हा एवढा कोरोना आला, सारं गाव वाट पाहत होतं याला एखादी लागण आपण, त्याला ती नाही झाली. त्याला त्यो दुसऱ्याला त्यो लागून आला, त्याला काहीच नाही झालं. ज्या गावात त्याच्यामुळं झालं, अख्खं गाव मेलं होत असाचे. मग याला हलवा म्हणून म्हटलं आम्ही याला संग न्यावा. त्याला विना द्याला तर तारा तोडा लागला. त्याला म्हणलं पकवाज वाजता धूमपान फोडा लागला. त्याला म्हणलं टाळ वाजता साऱ्याचा बाट्याबोळ करायला लागला. बरं ऐकायला बसला तर सतराने तोडा लागला. मग आता मला सांगा, ह्यो इकडं सक्सेस नाही परमार्थात आणि तिकडं सक्सेस नाही. ह्यो म्हणजे जसं काय गिदार ना पाण्यात ना पृथ्वीवर, तसं याला ना प्रपंच ना परमार्थ. कारण दोही पेवावरी ठेवू जाता हात, होय तो आघात शरीराचा. म्हणजे महाराजांनी सांगितलं हा गिधाडाच्या जातीचा वर्ग आहे. आणि तिसरा जो वर्ग आहे महाराज, हा पिसाळलेल्या कुत्र्याच्या जातीचा वर्ग आहे. पिसाळलेलं कुत्र मला सांगा मारुती महाराज, त्याला काय काय जमतं? काही जमत महाराज त्याला, फक्त त्याला एकच वावडे. कशाच वावडे? बरोबर बोलले तुम्ही. त्याला काय आवडत नाही? त्याला काय आवडत नाही? पाणी आवडत नाही. बाकी नाही तिथं जातं, पण काय आवडत नाही त्याला? पाणी आवडत नाही. तसा एक वर्ग आहे समाजामध्ये आपल्या. त्याला बाकीचं तमाशा आवडतो. तुम्ही काही ठेवा, गावातले माणसं कसे नासायचे ते सांगा, गावात माणसात माणूस कसा बिघडायचा ते सांगा. त्यो पठ्या एक रात्र जागवतो बा मग त्यासाठी. तो तुम्हाला जागी ठेवा, मी सारं काम करतो एकलाच. महाराज एवढा आहे गावातले लोक. आता मी म्हणजे तुम्हाला काय गावाचं नाव सांगत नाही, जवळचे. पण तो म्हणे महाराज आमच्या नेमकी वळी चांगली लागली त्याला खपतच नव्हती. म्हणलं काय करावं? तो लगेच फुकून द्यायचा. बैल चांगले दिसले की समजून घ्यायचं, त्याला तो सोडून तरी द्यायचा, चोराला तरी संदेश द्यायचा. आणि नाहीच तो सापडे तर विष टाकून मारायचा महाराज. एवढा माणूस. आलं लक्षात? म्हणजे हा असे माणसं गावात आहे बरं का, ध्यानात घ्या. तुम्ही समजू नका हे ते कशानं सुधरू शकत नाही. त्याला बाकी पहा तुम्ही, त्याला सारं जमत. पण त्याला म्हणलं सप्ताह सुरू झाला महाराज, त्याचं असं टाळकं एवढं सणकत की ते म्हणतो हे नेमकं कालाच कधी येतो यायचा. 7 दिवस तो गावात येत नाही महाराज. ध्यानात घ्या. म्हणजे हे पान तुम्ही आता सभा मंडप वगैरे जे बांधलेले गावात आहे ना, दिवसा पहा तुम्ही तिथं कोण कोण आहे. तुम्ही नजर पाहून ठेवा. एक तर कुत्रे आणि दुसरे पत्ते खेळणारे आहेत. आणि बराबर हरिपाठाचा टाइम झाला की ते काय म्हणते माहिती का, 70 जण ते म्हणते जाऊ दे आता हे मोकारे आले, ते मोकारेचा हरिपाठ झाला की मग आपण येऊ. म्हणजे आम्हाला मोकारे म्हणते ते. पहा लक्षात आलं का? मोकारे कोण? टाळ जे वाजते ते हरिपाठ म्हणते, पकवाज वाजवते ते मोकारे. आणि कुत्रे ते बराबर हरिपाठा टायमाला बाहेर पडते, हे शेपटावर करून पडते, हे आपल्याला मोकारे म्हणते. आता मोकार कोण आहे? मारुती महाराज सांगा बरं तुम्ही. लक्षात आलं का? सांगायचं तात्पर्य हा पिसाळलेल्या कुत्र्याच्या जातीचा वर्ग. आणि चौथा जो वर्ग आहे, चौथा वर्ग माशाच्या जातीचा. माशाला जर विचारलं की बा आता पाण्याचा तुझा 2-3 महिने आता उन्हाळा पाडलेला आहे, गरमाट आहे. लक्षात आलं 7 जूनला पाऊस येणार आहे, तोपर्यंत आपण आता कुठेतरी म्हणजे आराम करू, झाडावर करल पाणी आपलं मासा नाही का बरं? अहो ते म्हणतात मला काहीच घेणं नाही, उन्हाळा असो का पावसाळा असो, तुमची गरमाट असो, पाण्या वाचून मी जगू शकत नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं आम्ही त्या जातीचे. लक्षात आलं का? आम्ही परमार्था वाचून जगू शकत नाही. म्हणून तर आम्हाला या मृत्यू लोकामध्ये काय आवडतं? माशाला पाण्यासारखं, माशाला जसं पाणी आवडतं तसं या मृत्यू लोकामध्ये आम्हाला देवाचं नाव आवडतं. महाराज सांगतात अभंगाचं पहिलं चरण, मृत्युलोकी आवडते परी, 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 मृत्युलोकी आवडते परी,
महाराज कीर्तनकाराचे नवरे म्हणजे गुणवान लोक असतात, ध्यानात घ्यायचं. असं गुरुवारी भाऊ कीर्तनात नेहमी सांगायचे. म्हणून पहा, लक्षात ठेवा, ते होते स्वतः विद्वान, पण गुणवान लोक इतके आवडायचे. अभिमन्यू आबा, राम महाराज हे सारे गुणवान लोक तिथे ठेवायचे 7-7 दिवस. का बरं? त्याचं कारण आहे, गुणवानावर प्रेम केलं. आणि ते म्हणा, जे गुणवान म्हणजे कीर्तनकाराचे कोण आहे? नवरे. कारण कीर्तन पूर्वीच्या काळातले कीर्तनकार पाठांतर असायचं, चिंतन असायचं भरपूर. जेवढ्या गुणवानाने कीर्तन जेवढे प्रमाण देऊन तिकडे नेलं, तिकडे जायची हिंमत कोणाची असायची? कीर्तन करायची. म्हणजे त्यांनी प्रमाण द्यायचे आणि कीर्तनकारांनी त्याच्यावर विवेचन करायचं. असंच असायचं ना. येडशिकर भाऊ गुरुजीचं कीर्तन असायचं. आता इथं भामदास महाराज जुने आहेत, हे की नाही? येडशिकर भाऊ कीर्तन म्हणजे चाली मानणारे महाराज, बंकर स्वामी, ते काय साधे महात्मे होते, मोठमोठे लोक. पण आता कीर्तनाचा दर्जा आता आपल्याला काही सांगायचं काम राहिलंच नाही. आता ते आपण तुमच्या दररोजच ऐकण्यात येतं, त्याचं काही कारणच नाही. पण सांगायचं तात्पर्य काय सांगत होतो मला, कारण विषांतर व्हायला नको. आम्हाला देवाचं नाव आवडतं. आता का आवडतं मला सांगा महाराज, माळोदे महाराज. याच्यात आपल्याला 2 पुन्हा प्रश्न करायचे. तुम्हाला देवाचं नाव आवडतं, जे आवडतं महाराज त्याचे गुण सांगितले पाहिजे, आलं का? आणि जे आवडत नाही त्याचे दोष सांगितले पाहिजे. नियमच असा आहे. तुम्हाला या मृत्यू लोकांमध्ये काय आवडतं? सरळ तुम्ही सांगितलं आम्हाला देवाचं नाव आवडतं. आणि काय आवडत नाही? तुम्ही उत्तर काय दिलं आम्हाला? प्रपंच आवडत नाही. आता आपल्याला याच्यावर चिंतन करायचं की तुम्हाला, कारण हा बा, जे आवडतं त्याचे गुण सांगा आणि जे आवडत नाही त्याचे दोष सांगा. ज्या वेळेला तुम्ही लग्न केलं, मला सांगा, म्हणजे माळोदे महाराज, लग्न करताना किती मुली पाहिल्या होत्या तुम्ही? प्रामाणिकपणाने सांगा फक्त. मुली किती पाहिल्या? हा, किती? नाही, तसं नसतं. नाही, सत्य नाही, इथं असत्य बोलायचं असतं. हा, तुम्ही मुली किती पाहिल्या? मग भाई एवढं सांगा मला. मुली पण अंदाजी समजा 4-5. बर, मग खरं आलं का नाही बाहेर? आता तुमच्या गावाचं लाडकं नेतृत्व आहे की नाही? 4-5 पाहिल्या? नाही, 4-5 पाहिल्याच तुम्ही. आता ध्यानात घ्या. पण माळोदे महाराज, मला एक सांगा, 4-5 पाहिल्या, आता ही जी केली, मग समजा 5 पाहिल्या आणि ही केली 6वी, मला सांगा, ज्या 6वी तुम्ही केली त्या 5 काऊन नाकारले ते सांगा. आणि ही स्वीकारली ती का? म्हणजे तिचे गुण सांगा. कारण जी स्वीकारली तिचे गुण सांगावं लागणार, आणि जी नाकारली तिचे सरळ सरळ महाराज. जी नाकारली ती मग ठेंगणी होती का काळी होती? लक्षात आलं का? शिकलेली नव्हती का? तुमच्यापेक्षा उंच होती असं म्हणजे, किंवा गुणात बसत नव्हती? शेवट तुम्हाला काही ज्या नाकारण्याचे दोष सांगावं लागते, ध्यानात घ्यायचं. आणि स्वीकारलेल्याचे गुण सांगावं लागते. मग ही का स्वीकारली तिचे गुण सांगा, आणि ती का नाकारल्या त्याचे दोष सांगा. तसं तुम्ही देवाचं नाव स्वीकारलं त्याचे गुण सांगा, आणि प्रपंच नाकारला तुम्ही त्याचे दोष तुम्हाला सांगावा लागतील. सरळ आहे. मग काय गुण आहे सांगा. आता मी 10 गुण तुमच्या समोर पहिल्यांदा देव आणि देवाच्या नामाचे मांडतो. आम्हाला देव का आवडला? महाराजांनी सरळ सांगितलं. पहिलं कारण आहे तो रूपाने चांगला, दुसरं कारण आहे नामाने चांगला, तिसरं कारण आहे स्थानाने चांगला, चौथं कारण आहे गुणाने चांगला, आणि 5वं कारण आहे स्वरूपाने चांगला. आता ऐका, देव आमचा एवढं रूपाने चांगला आहे महाराज. एवढं रूप आहे त्याचं की लक्ष्मी रत्नकर म्हणजे समुद्र, त्या समुद्रातून रत्न निघते महाराज. ते रत्न सुद्धा मनमोहक असते. तर ती लक्ष्मी समुद्रातून ज्यावेळेस निघाली ना, तिच्यासारखं त्रैलोक्यामध्ये सुंदर कोण नाही. कोणासारखं? लक्ष्मीसारखं. आणि ज्यावेळेस तिने देवाकडे पाहिलं आमच्या, तर ती पाय धुवाच्या दैवा पात्र झाली. म्हणजे एवढी लक्ष्मी सुंदर. पण शेवट महाराज सांगा ना, ती आमच्या देवाचं सुंदर रूप पाहून श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी बोलवणी झाली. वेळे मदन पोटा आले बापुडे, ते तर कुणीकडे इंद्रचंद्र. म्हणजे आमचा देव कशाने चांगला आहे? कशाने चांगला? रूपाने चांगला. बरं, जसा रूपाने चांगला महाराज, तसा आमचा देव नामाने चांगला. का बरं? बरं, हे मी म्हणत नाही ना. सत्व गुणातले लोक त्या नामाने उद्धार होईल यात काही नवल नाही. पण तमोगुणी जे लोक होते त्यांचा सुद्धा उद्धार झाला महाराज. तमोगुणी कपी कुळ आणि राक्षस नाम चांगले चांगले कपी कुळ उद्धरी मुंबई केले राक्षसा. नाम चांगले चांगले राम कपी कुळ उद्धरी बुद्ध
देव रूपाने चांगला त्याचं प्रमाण दिलं मी, आमचा देव नामाने चांगला ते महाराजांनी प्रमाण दिलं. नाम चांगले आता दगडूबा धोंडूबा साबळे असं एखादेच नाव काय अर्थ काढणार? काही जगात असे नाव सापडते आपल्याला महाराज की त्याला अर्थच सापडत नाही. शब्दकोश सुद्धा परेशान होतो की हे नेमकं आलंय कुठून. आता हे पहा ना महाराज, याचं नाव काय? नर हरी. लक्षात आलं का? म्हणजे न रमनते विषभ्यासा न रहा, म्हणून त्याचं नाव नर आहे. नर म्हणजे नर बी आहे आणि हे किती वडील हुशार असते याचे आई वडील. पुन्हा हरी, कारण रु हरती पापाने दुष्ट चित्त रपी सती. पापाचं हरण करण्याची क्षमता ज्यांचे ते त्याचं नाव हरी आहे. हरण करता आलं पाहिजे. आलं का? जे एखाद्याचं चित्त हरण करता आलं पाहिजे. आणि हरी नामात मला असं वाटतं तात्यांचं नाव योग्य पहा, आहे की नाही? कारण त्यांचा पक्वा जर आपण ऐकला की आपलं चित्त 100% त्यांच्या ठिकाणी हरण झाल्याशिवाय राहत नाही. एवढं सुंदर ते वाजवतात. म्हणजे अलग लक्षात आहे ना, ती ताकद आहे बी ना. असं म्हणजे नाही असं बी नाही. कारण मी तर नेहमी सांगतो, शिकलेला गुणवान आणि स्वयंभूत असलेला गुणवान त्याच्यामध्ये. कारण अंगभूतकाला पाहिजे, त्याला अनुवंशिकता म्हणतात. अनुवंशिकच मूलभूतच ते मला असं वाटतं. त्यांनी ते सांगितलं. मी आलं नेमके शिकले कोण? ते म्हण थापच शिकलो, फक्त एकदा शिकलो का आपोआपच ते वाचता यायला लागलं. म्हणजे याचं कारण काय? ते बंद करा, मला बोलता आलं थोडा वेळा कमी पडलं. चालू करायचं बंद झालं. विठाला माझ्या शब्दाची स्पष्टता होत नाही म्हणून मला ते बंद करावं लागलं, बाकी काय नाही. आता चला ऐका काय सांगत होतो मी. म्हणजे हर नामात यांच्या नामामध्ये अर्थ काढला का नाही, आहे की नाही? तुमचं नाव काय? हरीश. याचं नाव चांगलंच आहे. म्हणजे हर नामात हे आपले जुने नाव आहे. आता माझं नाव गणेश महाराज. गण हाचा असो ईशा गणेशा, म्हणजे अष्टगणाचा जो मुखी आहे त्याचं नाव गणेश आहे. माग कृष्ण महाराज आहे. कृष्ण महाराज म्हणजे कर्षित ती कृष्णा, जो पापाचं कर्षण करण्याची क्षमता ज्यांची आहे किंवा दुष्टाचं कर्षण करतो त्याचं नाव काय? कृष्ण आहे. त्याच्या शेजारी अनिरुद्ध आहे. लक्षात आलं का? अ म्हणजे काय? नाही. आणि रुद्ध म्हणजे काय? म्हणजे आपा सर्व आ म्हणजे इथं अज्ञान घ्यायचं. म्हणजे अज्ञानाला सुद्धा अरुद्ध करण्याची क्षमता ज्याच्यात आहे त्याचं नाव अनिरुद्ध आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या शेजारी मला असं वाटतं माग अभय असं. अभय आहे की नाही? अभय दान दिले, अभय दान सांगा. अभय म्हणजे भीतीच नाही महाराज. म्हणजे मी प्रत्येक शब्दातले अर्थ तिथे समाज सोडले तुमचे की प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. शब्दकोश आपण जर धुंडाळला तर त्याच्यामध्ये रमनते योगिनो यस्मिन सा रामा म्हणजे आमच्या देवाच्या बाबतीमध्ये आमचा देव जसा नामान चांगला, म्हणजे नामाचे आमच्या देवाचे 1000 नाव आहे. म्हणजे आमचा देव रूपाने बी चांगला, आमचा देव नामाने बी चांगला आणि आमचा देव पुढं स्थानाने चांगला आहे. कारण वीट आहे, वीट ती पंढरपूरची वीट. देव कशावर उभा आहे? विटावर. ती वीट आहे का इंद्र आहे? कारण वृतासुर नावाचा दैत्य इंद्रला अचानक मारला महाराज. त्याचं शिरछेद खाली पडायच्या अगोदर त्या दैत्याने सांगितलं, का रे भाऊ, मी काय तुझी संपत्ती हडप करायची नव्हती, मला सत्तेवर बसायचं नव्हतं, पण तू विनाकारणच मला विक्षेप केला का नाही? ते म्हणे काय झालं? अरे तू मारलं म्हणे मला, मी तुला शाप देतो, तू वीट होऊन पडशील. ते ब्रह्मदेवाकडे शंकराकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या सामर्थ्यवान देवतेकडे गेले, पण शेवट मला असं वाटतं ते त्यांचं कोणीही स्वीकारलं नाही. आणि भगवान विष्णूकडे गेल्यास नंतर सांगितलं, घाबरू नको, रडू नको, मी तुला वरदान देतो, तू वीट होणार, याच्यात काही वाद नाही. पहा आता इंद्राला सांगितलं तू वीट होणार 100%, यात काही वाद नाही. पण लक्षात ठेवायचं, तू अभय आपल्या दंडकारण्यामध्ये पडशील, तिथं माझा भक्त पुंडलिक राय येईल, तो तुझी खऱ्या अर्थाने आई वडिलाची सेवा करेल, मग ही बायको पळून जाईल, ऐक नाही, आणि ती इकडे येणार आहे पुढं महाराष्ट्रामध्ये, म्हणजे दिंडेलवानात येईल. आणि मग ही बायको पळून गेल्यास नंतर मी तिला पाहायला ज्या वेळेस येईल त्यावेळेला 2-3 कामं मी करीन. एक तर पुंडलिकाचं काम होईल, मग बायको राहिली तर ठीक आहे, नाही तर ती बिचारी हल्ली नाही महाराज. ती तुम्ही जे समजता ना तिथं, म्हणजे विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी, ती मूळ रुक्मिणी नाही. तुम्ही जर गोविंदपुरा गल्लीत आले, जिथं रुक्मिणी रुसून बसलेली आहे का, तिथंच रुक्मिणी, मूळ रुक्मिणी. आणि त्याची पुजारी आमचे परिसा भागवत आहे.
लक्षात आलं. ती परंपरेनं म्हणजे आता मी पंढरपुरात राहिलो म्हणून तुम्हाला म्हणजे सांगतो की या पद्धतीनं जर विचार केला तर आमचा देव खरंच तिथं आला. ते इंद्राला सांगितलं तू वीट होऊन पडशील, तिथं पुंडलिक राय येईल आणि पुंडलिक रायल ज्या वेळेला तो आई बापाच्या सेवेने मी त्याला प्रसन्न होईल, तो वीट झोकेल ना तिथं तूच असशील, दुसरं कोण नसेल. बऱ्याच लोकांना असा गैरसमज आहे तिथं वीट होती पडलेली म्हणजे वीट भट्टे त्या बी कालत होते काय कोण आलं का. तर ते वीट म्हणजे साक्षात कोण होता, तो इंद्र होता. आणि ज्यावेळेला त्याला झोकलं तर त्यावेळेला तिथं आमचा देव उभा आहे. मग ती वीट आहे का इंद्र आहे साक्षात. म्हणून आता दर्शनाला गेल्याच नंतर ज्ञान पहा ती वीट नाही, तू कोण आहे, आमचा इंद्र. बरं जाऊ द्या. तुम्ही आता इथं सावता महाराज विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती स्थापना केल्या तर ज्यावेळेला प्राण प्रतिष्ठा केली भानदास महाराज धातू टाकले की नाही, सुवर्ण धातू, चांदीचे धातू वगैरे, तांब्याचे धातू. काय कारण आहे हो त्याचं कारण असं आहे भगवान परमात्मा सुद्धा तिथं उभा आहे ना, तिथं बी कोण असेल. मग आता जर इथं धातू आहे मग तिथं काय असेल. तर त्याने अगोदरच नियोजन केलं होतं देवाना. पुंडलिक रायानं ज्यावेळेस वीट फेकली महाराज त्याच्या खाली सुदर्शन चक्र होत. आलं का. म्हणजे पहा अगोदर सुदर्शन चक्राची नियुक्ती केलेली, कारण ते शस्त्र सुदर्शन चक्रला आता काय करावं, त्यांना बी ते बी जिवंतच होतं महाराज. ते म्हण देवा मी तर सारं तू कामं चांगले केले. शंखासुराचा वध केला तर शंख नावाचा म्हणजे एक पदार्थ हातात धारण केला. वासू नामक दैत्याचं हरण केलं तर तू ना वासुदेव पडलं. म्हणजे साऱ्या दैत्याचं सुद्धा तू ज्यावेळेला मारलं तर ते वरदान रूपानं. मला सांगा तुम्ही वास्तू नावक ही वास्तू शांती वगैरे करत नाही का आपण, तर तू वास्तू नावाचं दैत्य मारलं तर त्याचं नाव वासुदेव ठेवलं महाराज. म्हणजे तू नाव वासुदेव ठेवलं, वास्तू शांतीच्या रूपाने त्याचे नाव ठेवले. शंखासुराच्या नावाने शंकर तो हातात ठेवला. आता आम्हाला काय करतो ते सांग. कोणी विचारलं म्हणजे काय म्हणतो त्याला सुदर्शन चक्राला. त्यावेळेस सुदर्शन चक्राला सांगितलं अजिबात काळजी करू नको, तुला सुद्धा मी सोडणार नाही. तू जा पंढरपुरात. आणि अगोदर ते सुदर्शन चक्र आलं. आता हे मी म्हणतो का प्रमाण याला, काय प्रमाण याला, असे सुदर्शनावरी आणि म्हणून अविनाश पंढरी ध्यानात घ्यायचं. सुदर्शन चक्र अमर करणार त्याच्यानंतर अगोदर खाली आहे, जशी इथं धातू आहे तिथं आमचे सुदर्शन चक्र आहे, वर इंद्र आहे आणि त्याच्यावर आमचा कोण आहे, देव आहे महाराज. असे पंढरी क्षेत्र आहे ते. एवढं पंढरीचं महात्म्य त्या महात्म्यात वर्णन केलेलं आहे. मला याच्यातून काय सांगायचं, आमचा देव स्थानाने सुद्धा काय आहे, सुंदर. म्हणजे आमचा देव रूपाने सुंदर, आमचा देव नामाने सुंदर, आमचा देव स्थानाने सुंदर आणि आमचा देव गुणाने सुंदर आहे. गुणाने, कारण किती गुण आहे, यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जत, त्याच्याकडे सारे गुण आहे महाराज. म्हणून तो भगवंतू उत्पत्ती विनाश, विद्या अविद्या आणि गती अगती 6 आणि हे 6 12 ज्याच्या ठिकाणी आहे त्याला म्हणायचं भगवान. षडक गुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण, म्हणून मला देव आवडतो. आणि 5वं कारण असे तुमचा देशाने आणते माळोदे महाराज. तुम्ही आता आवलगावात नाही म्हणजे तुमचा देशाने आणतं. छत्रपतीच्या काळात तुम्ही नव्हते म्हणजे कालाने आणतं. आणि या माईक मध्ये तुम्ही नाही म्हणजे तुमचा वस्तूने आणतं. पण आमचा देव माग नव्हता का, होता, म्हणून त्याचा कालाने अंत नाही. लक्षात आलं का. तो आता कुठं नाही, सर्व ठिकाणी, म्हणून त्याचा देशाने अंत नाही. म्हणजे व्यापक असल्यामुळे देशाने अंत नाही, नित्य असल्यामुळे कालाने अंत नाही, सर्व गत असल्यामुळे वस्तूने अंत नाही. म्हणून तर महाराजाला म्हणावं लागलं देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळीला विश्वाकार. म्हणजे आमचा देव गुणाने सुंदर, म्हणून मला देव आवडतो. आणि आता त्याचं नाव का आवडतं, मंगल रूप आहे म्हणून आवडतं, सर्व समावेशक आहे म्हणून आवडतं, सर्व सुलभ आहे म्हणून आवडतं, मत फलाला कारणीभूत आहे म्हणून आवडतं, आणि अनादी आहे म्हणून आवडतं, आणि थोराने स्वीकारलेलं आहे म्हणून आवडतं. लक्षात आलं का. आता चला, का सर्व समावेशक आहे म्हणून आवडतं, त्याचं कारण असं आहे, सर्व समावेशक म्हणजे काय, इथं बसलेल्या ब्राह्मणाला सुद्धा देवाचं नाव घ्यायला अडचण आहे का, नाही, आणि शूद्राला सुद्धा घ्यायला अडचण आहे का, नाही. म्हणून तो पाहन तुम्ही आपा आमचं देव नाव घेत असताना इथं तुकाराम महाराज सांगितलं सर्वांना इथं काय, यारे यारे लहान थोरा नाती भलती नारी हा करावा विचार न लगे चिंता करुणा लहान थोरा यारी भलती
किनारी म्हणजे आंघोळ करायचं काम नाही मला इथं आता पूजा करायची असेल तर आंघोळ वाचून जमतं का आंघोळच करू लागतं स्नान करावं लागतं मला लक्षात आलं का पण देवाचं नाव घेण्याकरता आहे की नाही म्हणून गोड सर्व भावे आंघोळी न लगे तोंड धुवावे अर्थ चाड जीवे न लगे व्यावा संसारा म्हणजे इथं आंघोळी सुद्धा काय नाही गरज नाही म्हणजे सर्व सुलभे सर्व समावेशक आहे मंगलभूत आहे आणि मत फलाला तेने मुक्तिचारी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा आणि त्याच्यानंतर अनादी अनादी म्हणजे काय अहो जेव्हापासून देव आहे त्याच्या अगोदर त्याचं नाव आहे ध्यानात घ्या म्हणजे याचा अर्थ आहे की आमचं देवाचं नाव अनादी आहे आणि थोराने स्वीकारलेले हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणून मला देवाचं नाव आवडतं म्हणजे तुम्हाला देव आणि देवाचं नाव का आवडतं आम्हाला हे गुण कळले आता याच्या उलट आहे तुम्हाला प्रपंच का आवडत नाही त्याचे 5 दोष मी वेगात सांगतो पहा आता आहे की नाही कारण दोष पाहिला का त्या पदार्थाचं काय होतं त्याग होतो तुम्हाला प्रपंचात आपण प्रपंचाचा त्याग होत नाही का त्याच्यात आपण दोष पाहत नाही हा तुम्हाला पत्नी आता म्हणजे तुम्हाला सांगा ज्या काळात लग्न झालं त्या काळात बायको आवडते की नाही आपल्याला आवडते बरं आता इमानदारी फक्त खरं बोलायचं मला हा आवडते का आता असं म्हणलं कोण गप्प बसेल का म्हणलं त्याचं कारण असं आहे एकच ज्या वेळेला आपली पत्नी ना महाराज वेळोवेळी जर बोलत राहिली हे आणा ते आणा आता फक्त राग येत नाही का सहन केले गत्यंतर नाही हा राग येतो का नाही मग आता त्याग होतो का पण नाही मग त्याग होत नाही का त्याचे दोष पाहत नाही आम्ही हा लक्षात ठेवा ज्या क्षणात आम्ही दोष पाहतो त्या पदार्थाचा त्या आता गुरुजी आमच्या बया म्हणलं महाराज आमच्या महिला मंडळ 4 वर्ग आमचे गुरुजी सांगायचे 4 गोष्टी महिलाला आवडते अंदाज महाराज जुने कीर्तनकार सांगायचे पहिले म्हणजे तिला साय आवडते दुसरं म्हणजे शेण आवडतं तिसरं म्हणजे उतरण आवडती जुन्या काळातली आणि चौथा साहेबराव महाराज बी मला स्वतः सांगत असतील जावई आवडतो आदरणीय आपले दादा कोठरकर दादा बी सांगत असतील जुने कीर्तनकार सांगायचे पण आता लक्षात ठेवा साय आवडती म्हणून पाहा काही जाऊ दे महाराज दूध ते गाड घेतात जुने काल आहेत ना दूध ओतून घेतलं का पहिली बाई दुधाला किती जीव लावती पाहा महाराज ते शिंप्यानं पुन्हा खंडण आणायचं म्हणजे साय खाता आली पाहिजे लेकराला नाही देणार स्वतःच खाणार शेण पहा गल्लीत पडू द्या ही बाई म्हणेन म आहे ती बाई म्हणेन मो आहे वास्तव ते शेण हिचं नाही तिचं नाही ते म्हशी शेण आहे पण म्हणणार का नाही असं लक्षात आलं का मग आता लक्षात ठेवा असं गुरुजीचे शब्द आहे म्हणजे जशाच तसं मी तुमच्या समोर फक्त माझा स्वभाव असा आहे जे ज्यांचं भांडवल आहे त्यांचं जर मांडायचं तर ते त्याच शब्दात मी तुमच्या समोर मांडणार मी ट्रान्सपोर्ट करणारा माझ्या गुरुवारी भाऊचं चिंतन मी तुमच्या समोर मांडणारा माणूस फक्त मी त्यांच्याकडे राहिलो त्यांच्याकडे जे जे ऐकलं तेवढेच अभंग सांगतो मी जास्त मी सांगत नाही पुन्हा म्हणजे भाऊंशी आवडीने अभंग सांगणार मी म्हणून मला तुम्हाला सांगायचं की सांगायचं तात्पर्य काय आहे की बाईला शेण आवडतं बाईला साय आवडती आणि बाईला उतरण आवडती आणि चौथा आपल्याला घ्यायचा जावाई आवडतो महाराज इतका जावाईत मग आता एक खरं तर नेमकं लग्न झालं लेकीला विचारलं माझ्या जावायला काय आवडतं तिने सांगितलं आमच्या तो जावायला आग आहे तो जावायला खीर आवडते आणि मग तिनं काय सांगावं महाराज काजू बदाम पिस्ते येलदुडे नाना प्रकारच्या गिर गाईचं दूध बासमती तांदूळ आणि एवढं मोठं पण जुना काल ध्यानात घ्या गॅसवर स्वयंपाक नाही एक तर रात्री काल पाऊस पडलेला ओलं झालेलं सरपण त्याच्यानंतर ती 4 वाजल्यापासून नादी लागली त्याच्यात सुंदर खीर केली पण आता खीर हटवायची म्हणली की ती वाकू वाकू पाहायची पुन्हा ते धुपण यायचं आता धुपण जर नाका डोळ्यात गेलं तर मारुती महाराज तुम्हाला काही सांगायचं काम आहे का जास्त आता आलं का शेवट जे व्हायचं नाही ते सारं नाकात पाणी डोळ्यात वर पहा जे होऊ नये शेवट ते झालं आणि ते नेमकं होऊ नये ते झालं त्याला अडचण नव्हती पण नेमकं ज्याला खीर खायची त्यानंच पाहिलं ते आता खीर खायची त्यानं ते पाहिल्याच नंतर त्याला गण तो सकाळपासून नादी होता महाराज ते बायकोला त्यानं कानात सांगितलं होतं काय केलं ते म्हणे खीर केली मग नाश्ताच नको सकाळचा नाश्ता नाही खाल्ल्याला एक तो स्वयंपाकाला 3 वाजले
खीर सुंदर वाट पाहत होता, त्या वास बी घेत होता. नेमकं त्याने पाहिलं आता बोलता येणार नवीन लक्षात आलं का, परी तेरी ते असं म्हणू लागला तो का आत्याबाई पडन पडन, पण शेवट जेवायचं ते. आता आता काय करता, पंक्ती बसल्या मस्त, लहाना जावई मोठा जावई, धोंड्याचा महिना, इकडे मुलगा मोठा मुलगा, हिचा नवरा, वाढू वाढू मारा, दोन दोन वाटे हाना लागले शेजारी. नवऱ्यानं 3 हाणल्या, मुलांनी 2-2 हाणल्या, मोठ्या जावायना 2-3 हाणल्या, कारण खीरच तशी. आणि खीर केली कोणासाठी, माळो देवा जावायसाठी. बरं ज्याच्यासाठी केली ते खाईच ना, हिचा मूड नाही राहिला. तिने तरी त्या मुलीला सांगितलं, तू जरा वेगळं सांगितलं का काय, खीर खाऊन खाय ना पाहुणा. ते म्हण ते ना त्याच्यासाठी नाश्ता नाही केला, झालं काय मला काही समजणार. ते म्हण मी येते वाढून. मग आता ही गेली तर त्याने हिनं बी वाढून पाहिलं की बा घ्या ना, आता ती बी नवीन होती, जास्त तर बोलता येईना. अहो थोडी तरी घ्या, पळी भर तरी खा. मग आईचा मान राखा. ते म्हणे मान नको फाल नको, तू पहिलं पळ म्हणे, आता इथून मी भजे आणतो, तू लागल ते वाल. अरे ते म्हण तुम्ही तर मला सांगितलं तिथं बी मी म्हणजे खीर मला आवडती, इथं आल्यावर तुम्ही नाश्ता बंद केला ना, आता नेमकं झालं काय, काही रागी घाला का, अंगठी द्यायची का. ते म्हणे अंगठी नको आज, काहीच नको मला, फक्त खीर नको. ते नंतर पाहू अंगठीच. कपडे काही कमी पडले का, ते कपडे भरपूर आहे. मग झालंच काय तुम्हाला नेमकं, खा ना, बाकीचं तर खा लागले. ते बाकी सारा आणतो, खीर नकोच गाडी आज. गोळीने सांगितलं मला नको. ते मोठा साडू म्हणे, अहो साडू कस काय लाजू राहिले तुम्ही. ते म्हणे लाजत नाही, हे सारं आण लागलो म्हणे मी, भजे द्या पापड द्या, खीर खाऊ नको. ते मग आजचे दिवस तरी नको गाडी, उद्या खाऊ म्हणे खीर. ते म्हण का नको ते सांगा. ते म्हण आतेबाई महाराज ते म्हण जेवण ते मीच धटकाळीच करते. आता जेच पातीला घेतलं, खीर टाकली, पळी घेऊन ते झाली, थोडी तरी घ्यावं लागेल जावाय बुवा. कारण एवढ्या मेहनतीने 4 वाजल्यापासून काय सांगा तुम्हाला, एक तर ओलं सरपण आणि एवढी सुंदर खीर केली. ते म्हणते सरपणामुळेच नको मला ते सरपणाचा खिरीच काय संबंध. ते म्हणे सासूबाई पहिलं तिकडे जा. तेव्हा नाही एक पळी खात. ते म्हणते तुम्ही खीर खाऊ का तुमचं शेंबूड खाऊ, म्हणजे सांगा आता. म्हणजे माळो दे बुवा, मला एक सांगा फक्त याच्यातला मुद्दा दृष्टांत सोडून द्या, की त्या जावयाने खीर खायची नाही, त्याला आवडीची नाही का, आई पण काऊन टाकलं, वर्म कळलं मला. ते दृष्टांत जाऊ द्या, त्या हसायचा आणि याचा मूळ मुद्दा असा आहे की दोष दृष्टीर ज्याशाच वैराग्यश अवधीर मता पंचदेशी. कारण सुंदर सांगितलेले, ज्या क्षणात तुम्ही पदार्थात दोष पाहाल त्या क्षणात त्या पदार्थाचा त्याग झाल्याशिवाय राहत नाही. बैल घेणारा इकणारा वगैरे पहा, जर गोम असेल ना, आहे की नाही तात्या, गोम असेल ते बैल घेते लोक, पण आपल्याला नाही कळत ती गोम काय आहे. त्याला ते महाराज ते थाप टाकली की त्या लोकांना कळत ते काय. ते मेळ असं बाजार शेजारी बाजार आहे आम्हाला, म्हणजे लक्षात येतं ते, हे महाराज याचं काही करणं, अरे हे तर सांग तुम्हाला माहितच नाही गोम याला. मग गोम आहे पण ते त्यांना कळतं. दोष असला की 100% ते काळ्या तोंडाचा बैल वगैरे असे काही जुने लोक सांगत असे, हे घ्यायचं नाही कधी. म्हणजे आता तो बिचारा का तो प्राणीच आहे, पण ते आपल्या हाणण्याच्या किंवा आपल्या याच्या दोष पाहला. आता समजा तुम्ही माझ्याकडे आले, माळोदे महाराज, मी तुम्हाला जीव घालणार का नाही, आले तर नाही काय तुम्हाला संशय का आमच्याविषयी काही. मग जर मी तुम्हाला जीव घालणार पण आले बा, आता माळोदे महाराज आता आवल करून रामनगरला आले येऊ, मग आम्ही म्हटलं खा, तुम्ही खाऊन खा ना. काय झालं, औषध शिपत माळोदे महाराज हे डबा खायचा होता मला, पण याच्यात औषधाचं टोपणच पडलं पहा, तसंच सकाळपासून तसंच पडले, गण स्वयंपाक चांगला आहे, हा ना तुम्ही खाताल का. ते म्हणे आम्ही महिन्याचे उपाशी असतो तरी. अहो काय विषय रांधली रसच होय, ते जेवणारा ठाऊ होय, तो ताटची सांडून जाय जियापरी, तैशी संसार या समजता जाणी जे जे अनित्यता, मग वैराग्य दौडिता पाठी लागे. दोष पहा आणि दोष पाहला की त्याचा त्याग होतो. सांगा ना महाराज, वेगात सांगतो किती दोष, 5 दोष. पहिला दोष आहे कोणता, निष्फलता. दुसरा दोष आहे अतिशयता. तिसरा दोष आहे परिणामता. चौथा दोष आहे स्वार्थिता. 5वा दोष आहे विपरीतता. आणि 6वा दोष आहे अपूर्णता. कोणामध्ये, प्रपंचामध्ये. महाराज पहिला दोष आहे फळच नाही महाराज, किती करा, इथं 100 लोक असू द्या,
वयवृद्ध जे जे जुने झाले ना शेवटला आता थकले, सारा कारभार मुलं ताब्यात दिला, त्याला जाऊन विचारा ना आतापर्यंत तुम्ही याच्यात काय प्राप्त झालं महाराज. त्याचं उत्तर हेच असतं, महाराज केलं कधी प्रपंच संपला लक्षात आलं नाही, काहीच नाही राहिलं याच्यात. लक्षात ठेवा, प्रत्येकाचं उत्तर हे असतं क्वाटूर पाडल्यावर. आम्ही ज्याच्यासाठी केलं ते कुत्र कामाला नाही आलं. महाराज तुम्हाला आता युट्यूबला कीर्तन एखाद वेळेस जाईन ते, पण एका नेत्यांचा मी अनुभव पाहिला आणि तुम्हाला फक्त सांगतो मी की त्यांना शेवट त्यांच्या 3 मुलांनी आत्महत्या केल्या महाराज, आणि मुलगी एकुलती कुठं दिल्ली दुसऱ्या गावात तळ्याच्या भीतीला सापडली. सांगा तुम्ही. आणि आपल्या विधानसभेचे ते आमदार होते बरं का, काही काळ ध्यानात घ्या, आपल्या म्हणजे मराठवाड्यातलेच आमदार आहे ते. ऐकून असं बेचैन म्हणजे पहा ना, एवढं मोठं काम पण त्यांचे जर मुलं आत्महत्या करते. आणि मग त्यांना विचारलं काय झालं, ते म्हणे एवढं मोठं काम केलं, ओरिजिनल केलं बरं का, पण शेवट पहा आता काय प्राप्त झालं. तर उत्तर याचे काहीच नाही. जे ज्याच्यासाठी केलं शेवट ते वयाला गेलं. आणि हे कधी कळतं माहिती का, शेवट झाल्यावर शरीर थकलं, त्याला कोणीच वाली नाही राहिला का, मग त्याला पश्चाताप येतो, पण वेळ निघून गेलेला असतो. आणि म्हणून मला सांगायचं प्रपंचच हेच आहे, शरीर आहे ना आता आपल्याला काहीच वाटत नाही, आपल्याला वाटते काही सांगत असते महाराज, कारण तारुण्याचा मध्ये ना, तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाची सदा मुसमुची धुळे जायचा. ज्या वेळेला तो क्षण येतो त्यावेळेला ते पाहायचं, कारण हा दोष आहे निष्फलता. त्याच्यानंतर अपूर्णता हा दोष आहे, किती करा तो पूर्ण होत नाही. त्याच्यानंतर आहे छे अतिशय. आता तात्यासारखा महाराज वाजणारे माणसे दे, मग याच्या शेजारी जर साधा वाजणारा असेल इथं आणि हे जर वाजायला लागले, त्याला बरं नाही वाटायला पाहिजे हे वाजायला लागले, पण ते बरं नाही वाटत त्याला. काहून? त्याचं कारण आहे त्याचा डिसमूड झाला ना, कारण ते म्हणते मायापेक्षा चांगलं वाजायला लागले म्हणजे क्षय अतिशयच आहे. आणि त्याच्यानंतर विपरीत येतात. प्रपंचामध्ये आपण जे सुख पाहतो ते त्याच्यात नाहीच, पण त्याच्यात जिकडं सुख आहे तिकडं सोडून दिलं आपण, कारण सुख हे आत आणि आपण पाहतो बाहेर. विपरीत भावना आहे. वेतृणच स्वयंभू, आता मला अवघड सांगायला असं वेळ नाही, वेतृणच स्वयंभू तस्मात परांग प्रशिंती ना अंतरात्मना. मोठेला जोडलेल्या बैलासारखे, म्हणजे जुने कीर्तनकार सांगायचे, बैल मोठ पुढं आणतो आणि पाणी माग आहे, फेस पडूस तर पुढं चालते ते, पण त्याला पाणी भेटत नाही. त्याचं कारण असं आहे त्याच्या माना पुढे आहे ना, जर त्याला पाणी पाहिजे असेल तर माना माग करा, 100% पाणी जागेवर आहे. तसं वृत्ती माग केली की 100% सुख इथंच आहे ना. पण आमची वृत्ती बहिर्मुख झालेली आहे. आम्ही बायकोत सुख पाहतो, लेकरात सुख पाहतो, सत्तेत सुख पाहतो, संपत्तीत सुख पाहतो. विपरीतच. लक्षात आलं का? फक्त वेदांताच्या प्रक्रिया सांगायला लागलो मी की या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं काय आहे की स्वार्थीच आहे, कारण सारं जग जे आहे ना, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे बस एका प्रमाणात एकंदरीत सर्व प्रपंचात आपण जर पाहिलं तर नाना प्रकारचे दोष आपल्याला त्याच्यात काढता येते. ते महाराजांनी सांगितलं, मी ते दोष पाहिले आणि म्हणून तर या प्रपंचाविषयी माझं चित्त काय झालं. महाराज सांगतात अभंगाचं 2रं चरण, विटले हे चित्त प्रपंचा पासूनी, विटले हे चित्त